हॅलो, तर नमस्कार. खूप दिवसानंतर मी आज तुमच्यासोबत हेअर केअर रुटीन माझं शेअर करणार आहे. तर सगळ्यांना माझा हेअर केअर, मी जे केसांची केअर करते कशी, तुमच्यासोबत आज तोच व्हिडिओ घेऊन आलेले आहे. कारण खूप केस माझी डॅमेज झालेले आहे आणि खूप डॅन्ड्रफ सुद्धा झालेला आहे. खाऱ्या पाण्यामुळे केसांची पूर्ण वाट लागून गेली. त्यामुळे म्हटलं चला आता केसांचा हेअर पॅक बनवूया आणि मस्त तुमच्यासोबत त्याची मी कसा पॅक तयार करते आणि तुमच्यासोबत सुद्धा तो शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला आता व्हिडिओला सुरुवात. तर सगळ्यात आधी ना मी इथे ना कांदा कट करून घेणार आहे. आता कढीपत्ता जे काय माझ्याकडे आहे ना तर मी ते घेणार आहे. आणि तर तुमच्यासोबत आता खूप गळत होते एवढ्यामध्ये आणि सारखं स्ट्रेटनिंग फिरवून फिरवून ना केस पूर्ण म्हणजे पातळ झालेले आहे. त्यामुळे म्हटलं चला आता केसाला थोडासा पॅक लावूया. तर तेल लावायला तर काही मला टाइम भेटतच नाही, कारण कधीही बाहेर जायचं असतं. त्यामुळे मग तेल लावलं की त्या दिवशीच आपल्याला बाहेर जायचं ठरतं. त्यामुळे तेल तर काही लावायला भेटत नाही. तर म्हटलं चला पॅक तरी लावूया. आणि पॅक कसं बनवते ना ते आता तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात आधी कांदा कट करून घेते. मिक्सर मध्येच ग्राइंड करायचं आहे, त्यामुळे म्हणजे अशी बारीक बारीक करून घेते. तर हा पॅक लावायला मला काही जमतच नाही, कारण घरामधली इतकी सगळी कामं, रोज काही ना काही नवीन नवीन कामं येत असतात आणि नवीन नवीन काहीतरी म्हणजे दवाखाना वगैरे पण सारखं चालू आहे. त्यामुळे मग कसं आहे ना स्वतःकडे लक्ष द्यायला जमतच नव्हतं. तर म्हटलं चला आज आपण हा पॅक लावूया. त्यासाठी कांदा बारीक करून घेतला, चिरून घेतला आणि त्यानंतर हा जो कढीपत्ता आहे, कढीपत्ता असा छान घेतलेला आहे, धुवून घ्यायचा आहे नळाखालती चांगला. त्यानंतर आता मी इथे मिक्सरचं भांड घेणार आहे. त्यामध्येच आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच दळून घेणार आहे. त्यानंतर सांगायचं होतं की हे जे रात्रभर मी हे कलोंजी आणि मेथी दाणे मी भिजवलेले होते, पूर्ण रात्रभर असे भिजवायचे आणि त्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. चला आता वाटून घेते. याआधी पण मी हे तुमच्यासोबत हेअर पॅक कसं लावते, कसं बनवते शेअर केलेला होता. तर आता पण परत एकदा बनवूया म्हटलं. तर हे जे पाणी आहे हे फेकायचं नाहीये, आपल्याला राहून द्यायचं आहे. सगळे बारीक करून घेते इथे मेथी दाणे वगैरे. त्यामध्ये मेथी दाणे बारीक करून घेतल्यानंतर परत हे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता मी यामध्ये कांदा घालणार आहे. कांदा पण यामध्ये घालायचा आणि त्यानंतर कढीपत्ता, अशा एक एक गोष्टी बारीक करून घ्यायच्या. मिश्रण तयार झालेलं आहे इथे पॅक. आणि यामध्ये आपल्याला बारीक करण्यासाठी थोडं थोडं तुम्ही हे पाणी वापरू शकतात. त्यानंतर हा कढीपत्ता घालते आता. परत एकदा दळून घेते. छान आता माझा असा पॅक तयार झालेला आहे आणि आता तुम्हाला तयार करून दाखवते मी याच्यात. त्यानंतर जे मिश्रण बारीक केलेलं होतं ना ते एका याच्यात पातेल्यामध्ये काढलं छोट्याशा. आणि पॅक पूर्ण बनवायचं आहे, त्यामुळे हे सगळं बनवताना छोटंसं पातेलं घेतलं. त्यामध्ये हे जे काही पाणी उरलेलं होतं हे तुम्ही असं पॅक बनवताना थोडं थोडं वापरू शकता. हे वाया जाऊ द्यायचं नाहीयेत. किंवा आंघोळ करताना सुद्धा तुम्ही डोकं याच्याने धुवू शकतात. आता हा पॅक बनवून झालेला आहे. यामध्ये मी आता दही घालणार आहे.
त्यानंतर थोडंसं यामध्ये मी तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल तुम्ही हे यामध्ये घालू शकतात. त्यानंतर मध घालायचं थोडंसं. मी यामध्ये खोबऱ्याचं तेल घालणार आहे आणि छानपैकी आता मस्त पॅक एकत्र करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हा पॅक तयार झालेला आहे. आता डोक्याला अप्लाय करून दाखवते. आणि केस बघताय पूर्ण डॅमेज झालेले आहे आणि केसाची ग्रोथ सुद्धा खूप थांबलेली आहे, कारण तेल वगैरे लावायला भेटत नाही. पूर्ण हेअर असे डॅमेज झाले. चला आता पॅक लावून घेते. काही नाही, सोप्या पद्धतीने आपल्याला असं लावायचं. आपल्या हाताने तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या घरात कोणी लावून द्यायला असेल तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा लावू शकतात. पूर्ण मुळापर्यंत आपल्याला लावायचं आहे. स्काल्पला लावायचं आहे, हेअरला लावायचं आहे. स्मूथनिंग साठी तुम्ही दही वापरू शकतात. आणि बाकी तर माझे केस तर खूपच म्हणजे डॅमेज झाल्यामुळे मला हा पॅक लावताना थोडेफार तुमचे जे केस जे डॅमेज असतील ते गळतीलच, पण मग नॅचरल आहे, थोडेफार तर केस गळणारच आहे लावताना. त्यानंतर केस फार असे म्हणजे त्याच्यातलं जे पॅक जो आहे तो असा खालती पडतो, त्यामुळे ना असे पॅक करून ठेवले तरी चालेल. मी आता इथे अर्धा पाऊण तास ठेवणार आहे. आणि बरेच कामं आहे घरातले, सकाळची मॉर्निंगची कामं आहे, घर क्लीन करायचं आहे. तर घर क्लीन करायला घेते आणि एकीकडे माझे केस सुद्धा छान सुकतील. आणि मला पाऊण तास ठेवायचा आहे. भरपूर दिवसानंतर मी पॅक लावलेला आहे, त्यामुळे मला थोडं जास्त वेळ ठेवायचा आहे. तर हा पॅक तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही आठवड्यातून, महिन्यातून 2दा ते 3दा लावू शकतात. जर नसेल जमेल तर तुम्ही मधून अधूनमधून जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा तुम्ही हा पॅक लावू शकता. मी बाकीची कामं करून घेते. त्याआधी हे जे खाली सांडलेलं आहे सगळं उचलून घेते, कारण खूप चिकट झालेलं आहे फरशी. पॅक लावून घेतला आणि घरातली बाकीची कामं आवरायला घेतली, कारण सकाळी सकाळी कसं आहे ना, ही कामं करता करता डोक्याचा पॅकही छान असा सुकला जाईल आणि मला धुवायला लगेच मोकळी होईल. कारण आंघोळ करतानाच आहे ना धुतलेला बरा, कारण नंतर आंघोळ झाल्यावरती हा पॅक धुवायला खूप म्हणजे जड जाईल, कारण सगळं अंग ओलं होऊन जाईल. आणि सगळं बाथरूमसुद्धा क्लीन करून एकदा करून घेतलं ना मग डबल जायची गरज पडत नाही. त्यामुळे असा डोक्याला सकाळी सकाळी 9 वाजताच पॅक लावून घेतला. आणि आता शिवांशला सुद्धा बरं नाही आहे, त्यामुळे तो घरीच आहे सध्या. त्यानंतर मग जे काही अंथरूण वगैरे होतं ते सगळं उचलून घेतलं. त्यानंतर दरवाजा पाठीमागे जे काही कपडे होते धुवायचे सगळे काढून घेतली, कारण आज मला कपडे धुवायचेच होते. कारण 2-3 दिवसापासून सारखं बाहेर जाणं, दवाखाना चालू होता, त्यामुळे सगळं तसंच राहून जायचं. आणि भरपूर दिवस झाले तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर केलेला नव्हता, तर म्हटलं चला आज लॉंग व्हिडिओसुद्धा शेअर करूया. माझं छोटंसं मॉर्निंग रुटीन तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करीत आहे. आणि बघा आता सकाळी सकाळी जे काही पसारा, जिथे जिथे मला जो पसारा दिसतोय ना सगळं असं उचलून घेते, कारण मॉर्निंगलाच एकदा कामं होते. कारण हे कामच माझे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत चालतात. त्यानंतर मग असं थोडंसं रिलॅक्स करते, कारण खूप दमलेले असते त्यामुळे. आणि शिवांशला मग स्वयंपाकसुद्धा बनवायचं लवकर, त्यामुळे झटपट कामं आवरायची होती. तर आता बघा जे काही इस्त्री वगैरे होती ती उचलून घेतली. सोफा वगैरे झटकून घेतला, कारण रोजच्या रोज सोफा झटकूनच घेते, कारण सोफ्यावरती खूप काही सांडलेलं असतं, मुंग्या वगैरे होतात. त्यामुळे मग असं रोज काढून व्यवस्थित परत एकदा झटकून घेते. आणि आता शिवांशच्या गाड्या बघू शकतात, इतक्या साऱ्या गाड्या, छोट्या गाड्या खेळायला घेतो, पण मग ते आवरायला दिवसातून 2 ते 3 वेळा मला असं आवरायलाच लागतं. पलंगावर म्हणा किंवा सोफावर म्हणा, किंवा भरपूर जागोजागी ना त्याच्या ह्या गाड्या वगैरे अशा पडलेल्या असतात, मग त्या आपल्यालाच आवरायला लागतात. आणि आता बघा हे सगळं उचलून त्याला पलंगावर नेऊन ठेवते, कारण त्याला तिकडे खेळायचं होतं आता बेडरूममध्ये, त्यामुळे. त्यानंतर सोफा आवरायला घेतला, कारण दोन्ही सोफ्यावरच्या चेअर पूर्ण म्हणजे इकडे तिकडे अस्तव्यस्त करून ठेवतो शिवांश खेळताना. त्यानंतर मग ही चादर होती, तर चादर शिवांशनी रात्री सू केली, त्यामुळे मग ही अशी बाहेर सुकट टाकलेली होती. आणि मग झाडांना छानपैकी असं पाणी वगैरे मारून घेतलं, कारण वातावरण पूर्ण असं वेगळंच झालेलं होतं त्यामुळे. त्यानंतर मग झाडू मारायला घेतला. झाडू मारताना काय झालं ना की सगळं डोक्याचं जे पॅक लावलेलं होतं सगळं खाली पडलेलं होतं, आणि
सगळं पायाला चिटकत देखील होतं, त्यामुळे म्हटलं चला आता झाडू मारून घेऊया सगळ्यात आधी. आणि लगेचच झाडू मारला आणि लगेचच फरशी पुसून घेतली, कारण पूर्ण चिकट झालेलं होतं, पायसुद्धा सटकत होते. आणि मग पूर्ण घरामध्ये आपले पाय इकडे तिकडे फिरतात, त्यामुळे म्हटलं नको. आणि शिवांशसुद्धा खेळत असतो, त्यामुळे म्हटलं पडायची शक्यता असते, त्यामुळे म्हटलं फरशी लगेच पुसून घेऊया, कारण त्यामध्ये चिकट असतो ना, जसं दही वगैरे टाकलेलं असतं, त्यामुळे खूप पाय सरकत होता. म्हटलं नको. तर आता झाडू वगैरे मारताना खूप घाण निघत होती, बघू शकतात पूर्ण ते केसाचा पॅक खालती पडलेला होता. आणि असं कानाकोपरा मला रोजची रोज असं क्लीन करायलाच लागतो, कारण पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये केस, कचरा, धूळ सगळं असं बसलेलं असतं. त्यानंतर मग किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर जो काही पॅक बनवताना पसारा झालेला होता, मिक्सर लगेच जागेवर ठेवलं. त्यानंतर ओट्यावरची जी काही भांडी होती ती क्लीन करायची होती, त्या अगोदर ओट्यावरती जे काही खरगटं होतं सगळं उचलून घेतले, कॅरी बॅग घेतली, सगळं खरगटं त्यामध्ये घातलं. आणि ओट्यावरची जी सगळी भांडी होती ना ती सगळी आवरून घेतली. किचन ओटा अगदी क्लीन करून घेतला. तोपर्यंत माझे केस आता छान असे सुकलेले होते, ड्राय झालेलं होतं. आणि मग आता म्हटलं पॅक धुवायला घेऊया. आणि आंघोळीच्या अगोदर म्हटलं पॅक धुवायचं कसं तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी नळाखालीच मी असा पॅक धुवून घेते, कारण गरम पाण्याने धुवायला घेतलं तर भरपूर पाणी देखील लागेल. आणि पहिले थंड पाण्याने आपण धुवून घेतलं ना, सगळं त्यामधलं जे चिकट वगैरे, जे काही बारीक कण वगैरे असतात, जे काही दाणे असतात, ते सगळं असं थंड पाण्याने नळाखाली लगेचच धुवून जातात. आणि त्यानंतर मग आंघोळीला बसले. मग गरम पाण्याने छान असे केस शॅम्पूने धुवायचे आहेत. कोणताही जो तुमच्याकडे शॅम्पू असेल, रेग्युलर शॅम्पू जो वापरत असेल, त्या शॅम्पूने केस छान असे धुवून घ्यायचे. म्हणजे त्यामधले जे काही बारीक कण वगैरे असतील, जे काही दाणे असतील अडकलेले, सगळे असे निघून जातात. आणि आता केस छान धुवून घेतले. आणि आता बघू शकतात माझे केस किती छान दिसत आहेत, स्मूथ झालेले होते. भलेही माझे केस पातळ आहे, पण मग छान दिसतात असे, म्हणजे व्यवस्थित जर आपण त्यांना जर ठेवलं ना तर खूप छोटे जरी आहे तरी मी असे म्हणजे महिन्यातून म्हणा, 2 महिन्यातून किंवा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी असे करत असते केअर. तर कशी वाटली आजची व्हिडिओ? आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.